मी अयोध्येला गेलो नाही कारण मला काय मानपान याची आवश्यकता नाही आहे. मोदी जेव्हा गेले नव्हते आणि हा विषय थंड बस्त्यात पडला होता, तो साधारण 2018चा नोव्हेंबरचा काळ होता. आपणही सोबत होतो. मी शिवसैनिकांना घेऊन राम मंदिरात गेलो होतो, अयोध्येला गेलो होतो. तेव्हा मंदिर नव्हतं. अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं आणि पहिले मंदिर फिर सरकार. त्याच्यानंतर योगायोग असेल काही असेल, मी तिथे जाताना शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो. एक वर्षभरामध्ये म्हणजे पुढच्या नोव्हेंबरमध्ये राम जन्मभूमीच्या राम मंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लागला आणि योगायोग असेल त्याच पुढच्या महिन्यात माझ्या ध्यानीमनी नसताना मी मुख्यमंत्री झालो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा परत गेलो. मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेलो होतो. आणि जेव्हा हे राम मंदिराचं त्यांनी तिकडे सगळं जे काही केलं, शंकराचार्यांनी त्याच्यावरती टीका केली आणि मी सुद्धा असं म्हटलं की तुम्ही शंकराचार्यांना एक मान सन्मान देऊन बोलवायला पाहिजे होतं. तुमच्या आजूबाजूला शंकराचार्य नव्हते पण भ्रष्टाचारी सगळे होते. आणि 22 तारखेलाच तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही सोबत होतात, मी काळाराम मंदिरात गेलो होतो, जिथे आम्ही जातोय म्हटल्यानंतर स्वतः मोदीजी गेले होते आणि साफसफाई कशी व्यवस्थित होते की नाही बघून आले होते. त्या काळाराम मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ह्या काळाराम मंदिरासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता. कारण हा राम माझासुद्धा आहे, हा राम कोणाची मक्तेदारी नाही. आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे, म्हणूनच मी नारा दिला होता की भाजपमुक्त राम मला पाहिजे. आणि तसाच त्यावेळेला हे जे सगळे मुद्दामून त्यांना मी शब्द वापरतो, बुरसटलेले गोमूत्रधारी, त्या विचाराची जी लोकं तेव्हा होती, त्यांच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे, माझासुद्धा आहे आणि राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझासुद्धा आहे. तेव्हा त्यांना जे अडवत होते तेच आता माझ्यावरती टीका करत आहेत. आणि त्या काळाराम मंदिरामध्ये मी जाऊन तिथे गोदावरीची पण आरती केली आणि राम मंदिर होते त्याचं मी स्वागत केलं. मात्र राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेलं आहे.